अमरावती महानगरपालिकेत आज नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांचा पदग्रहण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। सत्तेच्या चाव्या हाती येताना मार्डीकर यांनी विकासाचा नवा संकल्प सोडला आहे। अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची धुरा आता अविनाश मार्डीकर यांच्या खांद्यावर आली आहे। आज आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। यावेळी महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनीही विशेष उपस्थिती लाभली। पदभार स्वीकारण्यापूर्वी मार्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी अनेक नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्यांनी मार्डीकर यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शहराच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी नवनियुक्त सभापतींनी आवर्जून सांगितले। सर्वप्रथम महिला दिनाच्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी स्थायी समितीचं पदाचं पदग्रहण करत असताना अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर या ठिकाणी बोलले की अमरावती महानगरपालिका में आपके पास दो आमदार है, वो अपनी तिजोरी भर के देने वाले हैं, इसमें कोई शक नहीं, वो भर के देने वाले हैं। पण महानगरपालिकेचा विषय असा आहे, आर्थिक स्थिती कशी असली तरी महानगरपालिका काही बंद पडली नाही, चालूच आहे। ही परिस्थिती याच्या आधी अशीच होती, आता अशीच राहणार आहे। या महानगरपालिकेत 3 प्राधिकरण आहेत। या 3 प्राधिकरणापैकी पहिलं प्राधिकरण म्हणजे धोरण ठरवणे, पॉलिसी ठरवण्याचं प्राधिकरण म्हणजे सन्माननीय महापौर। दुसरं प्राधिकरण या महानगरपालिकेची आर्थिक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ते म्हणजे स्थायी समिती, आणि तिसरं प्राधिकरण म्हणजे आयुक्त या महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवस्थेचा आणि सर्व रंगाळा चालून त्याला खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आयुक्त वर्षाचे 3 प्राधिकरण आहे। आता या ठिकाणी सगळ्यांनी बोलून गेले की महानगरपालिकेची तिजोरी आणि चाबी तुमच्याकडे दिली। मला असं वाटतं तिजोरी आपल्याकडे पण चाबी आयुक्ताकडे आहे। तिजोरी जरूर दिली पण चाबी आयुक्ताकडे असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण तरतुदी करणार आहोत, ज्या अर्थसंकल्पीय तरतुदी येणार, बजेट तयार होणार, त्या बजेटमध्ये ज्या ज्या तरतुदी देणार आहे त्या तरतुदी या वर्षात ठरवल्या की फुगून न देता वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प द्यायचा, जेणेकरून अमरावती महानगरपालिकेवरती जे दायित्व आहे ते दायित्व कसं कमी करता येईल। पालकमंत्री महोदयांनी कालच सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला निधीची कमतरता पडू देणार नाही, परंतु काही गोष्टी त्यांनी परस्पर तिकडच्या तिकडेच एक महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ निर्माण करून त्या हेडवरून सगळे शासनाचे येणारे पैसे वाढते झाले। हरकत नाही, चालेल, तरी पण त्यांनी सांगितलं। आणि आता आदरणीय संजय भाऊंनी सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला, ताईंनी पण सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला यावर्षी आम्ही 100 कोटी मागितले, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 50 कोटी त्यासाठी दिले। निश्चितपणे अमरावती महानगरपालिकेला विकासासाठी हे निधी उपलब्ध करून देणारे दोन्ही नेते आहेत आणि राज्यातले माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुद्धा आपल्यासोबत आहेत।